लहान शाळकरी मुलं सार्वजनिक उद्यानामध्ये खुलेआम ई सिगारेट ओढत असल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीमध्ये समोर आलाय। तर गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर हे गांजापूर झाल्याचं चित्र दिसतंय। आपली तरुणाई, आपली शाळकरी मुलं नशेच्या विळख्यात कशी अडकत चालली आहेत, बघूयात हा स्पेशल रिपोर्ट। ही आहेत शाळकरी मुलं, अवघ्या 15-16 वर्षांची किंवा त्याही पेक्षा लहान। ही मुलं काय करतायत तर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बागेत बसून खुलेआम नशा करतायत। धुरांच्या रेघा हवेत काढण्याचा हा कार्यक्रम खुलेआम सुरू आहे, तो ई सिगारेट मधून। मुळात ही ई सिगारेट भारतात बॅन असताना ती सर्रासपणे बाजारात मिळते कशी आणि शाळकरी मुलांपर्यंत ती पोहोचते कशी, हा प्रश्न समोर येतोय। यापूर्वी इतकी आंदोलनं झाली पण हे गांभीर्यानं घेतलं गेलं नाही। हा फक्त पोलीस डिपार्टमेंटचाच काम आहे असं नाही, तर अन्न आणि औषध प्रशासनाचा सुद्धा फार मोठी जबाबदारी यामध्ये आहे। तर त्यांनी आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली दिसून येत नाही। सांगलीत अंमली पदार्थांचा अड्डा बनत चालल्याबाबत पालकमंत्र्यांनी सुद्धा चिंता व्यक्त केली आहे। सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे। मी 2 गोष्टींचं आवाहन तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलांना सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टीप, आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटला ट्रान्सफर करा। पण नुसत्या प्रबोधनाने हा विषय संपणार नाही, धाकानेचा विषय संपणार आहे। त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटने या विषयामध्ये कुठलीही घाईघाई करू नये असं त्यांना मी आवाहन केलेलं आहे। सांगलीत चाललंय काय हा प्रश्न एकीकडे निर्माण होतोय, तर दुसरीकडे सांगलीच्या सीमेला लागून असलेली शाहूनगरी अर्थात कोल्हापूर, या कोल्हापुरात यत्र तत्र सर्वत्र गांजाच गांजा अशी परिस्थिती आहे। कोल्हापूर शहरात गांजा, इचलकरंजीत गांजा, पन्हाळ्यात गांजा, आजऱ्यात गांजा, गडहिंग्लजमध्ये गांजा, राधानगरीत गांजा। एवढंच काय तर चंदगड आणि शिरोळमध्ये सुद्धा गांजा। पोलिसांनी गंजणी नशेखोरांविरुद्ध कारवाई केली, पण यावरूनच कोल्हापूर कसं गांजापूर बनलंय याची कल्पना येते। आतापर्यंतची कारवाई बघूया। गांजा सेवन 57 केसेस, अंमली पदार्थ जवळ बाळगणं 20 केसेस, जानेवारीपासून जप्त केलेला गांजा 124 किलो, जप्त मुद्देमालाची किंमत 35 लाख रुपये, MD ड्रग्ज 10,000 रुपये, एकूण अटक आरोपींची संख्या 108। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण गांजा व इतर अंमली पदार्थ यांच्या विरुद्ध 77 केसेस दाखल करण्यात आलेले असून त्यामध्ये जवळजवळ 123 किलोग्रॅम गांजा व 1.5 ग्रॅम MD इतका 35,05,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात कोल्हापूर पोलीस दलास यश प्राप्त झालेले आहे। कोल्हापुरात 124 किलो गांजा आणि MD ड्रग्ज जप्त होत असेल तर नेमका किती साठा कोल्हापुरात आला याची कल्पना केलेलीच बरी। कोल्हापूर असो वा सांगली, तिथे नशा करणाऱ्यांची संख्या का वाढते हे मानसोपचार तज्ञांकडनं समजून घेणं गरजेचं आहे। समाज मानसिकता आणि स्वतःची मानसिकता सुधारणं हा त्याच्यावरचा उपाय आहे। समाज मानसिकता सुधारण्यासाठी शासनाने काही असे उपाय योजले पाहिजेत की ज्या उपायांच्या आधारे समाजामध्ये एक विवेकी वृत्ती तयार होईल, पण अशी कुठलीही योजना शासन राबवत नाही। कोल्हापूर आणि सांगली सहकार, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्ट्या पुढारलेले जिल्हे, पण गांजा आणि ड्रग्जमुळे सांगली कोल्हापूरच्या लौकिकाला काळीमा फासला जातो। अंमली पदार्थांचा वापर आणि सेवनावर वेळीच आळा घालायला हवा, नाहीतर पंजाबच्या धर्तीवर इथं उडता पश्चिम महाराष्ट्र व्हायला वेळ लागणार नाही। कोल्हापूरहून शेखर पाटील आणि सांगलीहून स्वप्नील पाटील सह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज।